साई लीला, एक आध्यात्मिक सहवास. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा. गुरु साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. तस्मै श्री ओम शांतिगिरिय नमो नमः. नमस्कार, मी पंडित विलास शास्त्री कुलकर्णी गुरुजी आज साई लीला चॅनलच्या माध्यमातून होळी या विषयामध्ये आपणास भेटण्यास आलो आहे. जय बाबाजी. बघा, आपण बघतो आपल्या हिंदू वैदिक संस्कृतीमध्ये आपल्याला वेगवेगळे सण उत्सव दिलेले आहे. माणूस हा उत्सवप्रिय प्राणी आहे. माणसाला वेगवेगळ्या निमित्ताने वेगवेगळे उत्सव साजरे करण्याचा उत्साह असतो, इच्छा असते. आज बघा, ह्या शहरीकरणाच्या वातावरणामध्ये शहरामध्ये राहत असलेल्या अनेक परिवारांना प्रत्येक सण साजरा करण्याची इच्छा आणि उत्साह असतो, पण तो सण कसा साजरा करावा, कोणत्या पद्धतीने करावा, त्याच्यासाठी काय केलं जातं हे माहीत नाही. मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी आहे. प्रत्येक उत्सव हा विधी परंपराप्रमाणे साजरा करण्याची इच्छा ही प्रत्येकाची असते. आणि आज येत असलेला 17 मार्च रोजी होळी हा सण आपण घरी कसा साजरा करावा त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. सणाचं विशेष महत्त्व आहे की जसं फाल्गुन पौर्णिमेला आपण होळी हा सण साजरा करतो, प्रत्येक सण हा विशेष काहीतरी आध्यात्मिक महत्त्व घेऊन आपल्यासाठी आलेला आहे, आपल्यासाठी दिलेला आहे. ऋषीमुनींची तपश्चर्येतून देवांनी आशीर्वाद स्वरूपात त्यांना दिलेले वर आणि समाज कल्याणासाठी, समाजाच्या उत्थानासाठी ऋषीमुनींनी अनेक गोष्टी आपल्यासाठी दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सण आपल्यासाठी दिलेले आहे. प्रत्येक सण आपण साजरा करत असताना आम्ही बघतो की आजच्या ह्या पिढीमध्ये पाश्चात्य संस्कृतीचं होत असलेलं आक्रमण आणि आपल्या संस्कृतीविषयी ज्ञान माहिती नसणे, त्यामुळे कुठेतरी द्विधा ही तयार होती. हा सण साजरा करावा का करू नये, त्याच्यामागे काही आध्यात्मिक रहस्य आहे की नाही आहे, जर नसेल तर असेल तर मग मी काय करावं, हा प्रत्येक व्यक्तीला प्रश्न पडतो. परंतु आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये दिलेली प्रत्येक गोष्ट ही जशी आध्यात्मिक कथा पुराण ग्रंथामध्ये आहेच, त्याचप्रमाणे त्याला वैज्ञानिक सुद्धा आधार आहे. आणि म्हणून हा प्रत्येक सण साजरा करत असताना आपण काय केलं पाहिजे, सणाच्या दिवशी आपण काय तयारी करावी. खरं तर शास्त्रामध्ये सांगितलं आहे की रोज आपण सकाळी लवकर उठलं पाहिजे. जागला तो जगला, झोपला तो मेला. लवकर उठून अभ्यंग स्नान करावं. प्रत्येकाने सणाच्या दिवशी
हे अभ्यंग स्नान ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून लवकर स्नान करून सडा संमर्जन असेल, अंगणात सडा टाकणे, रांगोळी काढणे, त्याचबरोबर आपलं सगळं घर स्वच्छ करणे, घर पुसून काढणे, घरामध्ये मंगलवाद्य लावणे, सनई चौघड्याच्या आजकाल मोबाईलवर पण आपण त्या धून लावू शकतो. मंगल वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण व्हावं म्हणून अशा ऑडिओ मंगलवाद्याच्या आपल्या घरामध्ये लावणे, त्याचबरोबर सुगंधित अगरबत्ती, त्याचबरोबर धूप आणि सुगंधी द्रव्य आपण आपल्या घराचं आणि परिसराचं वातावरण सुगंधी कसं होईल. फरशी पुसताना सुद्धा त्याच्यामध्ये गोमूत्र, मीठ वगैरे टाकून आपण घरातली फरशी ही पुसली पाहिजे. त्याने अपवित्रता जाते आणि मंगल पवित्र वातावरण, उत्साही वातावरण, सणाचं वातावरण त्या माध्यमातून हे तयार होत असतं. म्हणून सणाच्या दिवशी सगळ्यांनी कोणताही सण असो, कोणत्याही सणाच्या दिवशी सगळ्यांनी लवकर उठून, दिवस उगण्याच्या आत उठून सगळ्यांनी स्नान संध्या करून आणि सडा संमर्जन करून आणि तयार हे सर्वांनी झालं पाहिजे. त्याचबरोबर सणाच्या दिवशी शक्यतो नवे कपडे घालावे आणि जर नवे कपडे घालणं शक्य नसेल तर धुतलेले वस्त्र आपण सणाच्या दिवशी परिधान केले पाहिजे. पारशे वस्त्र जे काल परवा वापरलेले आहे, धुतलेले नाही, असे पारशे वस्त्र आपण सणाच्या दिवशी परिधान करू नये. सणाच्या दिवशी आपण धुतलेले स्वच्छ वस्त्र आपण हे घातले पाहिजे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करून आपण सणाच्या दिवशी तयार झालं पाहिजे. त्या दिवसाची सगळी तयारी जी आपल्याला करायची तो सण उत्साहामध्ये साजरा करण्यासाठी आपण सर्व परिवाराने मिळून हे केली पाहिजे. कारण वसुदैव कुटुंबकम सांगितले, कोणता सण हा सगळा परिवार मिळून साजरा केला पाहिजे. आणि म्हणून आपली परिवार व्यवस्था, कुटुंब परिवारातले सगळेजण एकत्र जमून हा सण साजरा करावा. आजकाल परिवार शहरामध्ये एकत्रित दिसत नाही किंवा बरेच परिवार हे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात. पण परिवार जरी एकत्र येऊ शकत नसेल, पण तुमच्या कॉलनीमध्ये, तुमच्या बिल्डिंगमध्ये जे सगळे लोक आहे सगळ्यांनी एकत्रित येऊन अशा प्रकारे सण हे साजरे केले पाहिजे आणि सगळ्यांनी एकमेकांनी त्या सणामध्ये सहभागी होऊन आजपर्यंत एकमेकाच्या मनामध्ये एकमेकाविषयी जर कुठं काही कटुता आली असेल, काही रागद्वेष आला असेल तर तो सणाच्या निमित्ताने सोडून सगळ्यांनी एकत्र येऊन एकमेकांची गळा भेट घेऊन एकमेकांच्या पाया पडून आपण अशा प्रकारे हा सण उत्साहामध्ये, आनंदामध्ये आजपर्यंत सगळं विसरून नव्या जोशाने, नव्या उमेदीने, नव्या आनंदाने आपण हा सण साजरा करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. अशा प्रकारे सण साजरा करत असताना आता येणाऱ्या पर्व काळावर होळी हा सण येत आहे. होळीचं तर विशेष महत्त्व आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये आहे की बघा, आपण म्हणतो देव तारी त्याला कोण मारी. जर एखाद्याला परमेश्वरच जर तारत असेल तर त्याला कोणी मारू शकत नाही असं आपण म्हणतो. भगवंताचं अधिष्ठान, भगवंतावर असलेली दृढ श्रद्धा जर आपली असेल तर भगवंत आपल्याला नक्की सहाय्य होतो. हे याचं उदाहरण आहे होळी. की जसं ग्रंथपुराणामध्ये आध्यात्मिक रहस्य होळीचं सांगितलेले काय की हिरण्यकशिपू नावाचा राक्षसराज, दैत्यराज, राक्षसांचा राजा दैत्यराज हिरण्यकशिपू कठोर तपश्चर्या करून काय केलं, कठोर तपश्चर्या करून देवतांकडून आशीर्वाद स्वरूपामध्ये, ब्रह्मदेवाकडून आशीर्वाद स्वरूपामध्ये काय सांगितलं की माझं मरण कसं असलं पाहिजे. एकतर पहिलं त्याने काय मागितलं की मला अमर करून टाका, मी मेलच नाही पाहिजे. ब्रह्मदेवाने सांगितलं अशा प्रकारचा वर देता येणार नाही, तुझ्या तपश्चर्येवर आम्ही प्रसन्न आहे, तू दुसरा काहीतरी वर माग. मग हिरण्यकशिपूने विचार केला की मी मेलो तर नाही पाहिजे, पण मला अमरत्वाचा वर ब्रह्मदेव देऊ शकत नसतील तर मग मी काय मागितलं पाहिजे. मग त्याने ब्रह्मदेवाकडे आशीर्वाद स्वरूपामध्ये, वर स्वरूपामध्ये मागितलं की मला कोणी जमिनीवर पण नाही मारू शकलं पाहिजे, मला कोणी आकाशात पण नाही मारू शकलं पाहिजे, मला कोणी दिवसा पण नाही मारू शकलं पाहिजे, मला कोणी रात्री पण नाही मारू शकलं पाहिजे, मला कोणी स्त्री पण नाही मारू शकली पाहिजे, मला कोणी पुरुष पण नाही मारू शकलं पाहिजे, मला कोणी पक्षी पण नाही मारू शकलं पाहिजे, मला कोणी पशु पण नाही मारू शकला पाहिजे. असे अनेक प्रकारचे दिवस नको, रात्र नको,
जंगलात नको, घरात नको, अशा अनेक प्रकारच्या याच्यामध्ये त्याने वर मागून घेतलं की मला अशा ठिकाणी कोणी मारू नाही शकलं पाहिजे. म्हणजे पृथ्वीवर जे काही आहे त्याच्यापैकी मला कोणी कोणत्याही काळी मारू शकणार नाही, अशा प्रकारचा वर हिरण्यकश्यपूने मागून घेतला. आणि अशा प्रकारचा हिरण्यकश्यपूने वर मागून घेतल्यामुळे तो महाशक्तिशाली राक्षस पृथ्वीवर उपद्रव करू लागला आणि त्रास देऊ लागला. हा तो त्रास देत असताना यज्ञ विध्वंस करणे, लोकांना देवपूजा न करू देणे, प्रत्येक चांगल्या कामामध्ये अडथळा येणे, हत्या करणे, वेगवेगळ्या प्रकारचे आसुरी कर्म कृत्य तो करू लागला. बघा, अशा प्रकारचे आसुरी कृत्य तो करत असताना त्याने एक फरमान काढलं, एक फतवा काढला की माझ्या राज्यामध्ये कोणीही देवाचं नाव घ्यायचं नाही, मीच देव आहे, माझ्या व्यतिरिक्त कोणत्याही देवाला मानायचं नाही, कोणी विष्णूचं नाव घ्यायचं नाही, कोणी शिवाचं नाव घ्यायचं नाही, कोणी ब्रह्माचं नाव घ्यायचं नाही. माझ्या राज्यामध्ये जो कोणी देवाचं नाव घेईल त्याला फाशी दिली जाईल, त्याला मारून टाकण्यात येईल, त्याची हत्या करण्यात येईल, असं फरमान हिरण्यकश्यपूने काढलं. बघा, असं फरमान काढल्यानंतर त्याच्या राज्यामध्ये कोणी देवाचं नाव घेत नव्हतं. यदा कदाचित एखादा देवावर श्रद्धा ठेवणारा असेल आणि त्याने देवाचं नाव घेतलं तर त्याला मारून टाकलं जायचं, त्याची हत्या केली जायची. त्यामुळे हिरण्यकश्यपूच्या राज्यामध्ये कोणीही देवाचं नाव घेत नव्हतं. कालमान परिस्थितीनुसार हिरण्यकश्यपूची पत्नी ही गर्भावस्थेमध्ये असताना तिला नारद मुनींच्या आश्रमात सुरक्षित राहावं म्हणून ठेवण्यात आलं आणि त्या गर्भावर गर्भसंस्कार आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये सांगितलेले आहे. त्या गर्भावर विशेष असे संस्कार झाले आणि दैत्यराज हिरण्यकश्यपूच्या घरी त्या कयाधू नावाच्या त्याच्या पत्नीच्या पोटी प्रल्हादाने जन्म घेतला, ज्याला आपण भक्त प्रल्हाद म्हणतो. की हा प्रल्हाद गर्भावस्थेमध्ये असतानाच नारद मुनींच्या कुटियेमध्ये त्याच्यावर विशेष असे दैवी आध्यात्मिक संस्कार झालेले असल्यामुळे नारद मुनी हे महाविष्णूंचे ब्रह्मर्षी नारद हे महाविष्णूंचे भक्त असल्यामुळे ते कायम एकच जप करत असायचे, नारायण 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 श्रीमन नारायण नारायण नारायण. हा जप गर्भावस्थेमध्ये त्या भक्त प्रल्हादाच्या कानावर पडल्यामुळे कयाधूने जी सात्विक पतिव्रता स्त्री होती, जिने गर्भावस्थेमध्ये काही आध्यात्मिक जप तप व्रत अनुष्ठान वाचन पारायण हे केल्यामुळे हा सात्विक मुलगा त्यांच्या घरी जन्माला आला. बघा, हा जन्माला आल्यानंतर खूप आनंद दैत्यराज हिरण्यकश्यपूला झाला, मोठा उत्सव त्याच्या आनंदाचा साजरा करण्यात आला. जसजसा भक्त प्रल्हाद थोडा मोठा मोठा व्हायला लागला तसं तसं त्याच्यातून त्याचे गुण हे दिसायला लागले आणि हा भक्त प्रल्हाद बोलायला लागला तर काय बोलायला लागला, नारायण नारायण नारायण. जेव्हा ही वार्ता हिरण्यकश्यपूच्या कानावर गेली का मुलगा नारायण नारायण होतो म्हणतोय, आपल्या राज्यात देवाचं नाव घ्यायची बंदी आहे, ह्या राज्यामध्ये देव कोणी असेल तर फक्त मीच आहे, बाकी कोणत्याही देवाचं नाव घ्यायचं नाही, अशा प्रकारे आपल्या राज्यात बंदी असताना सुद्धा हा मुलगा बोलताना सुरुवातच त्याची नारायण नारायण म्हणून झाली. जसजसा मुलगा मोठा झाला, जसजसा खेळू बागडू लागला, तसतसं त्याची विष्णू भक्ती ही प्रकट व्हायला लागली. आता मात्र हे हिरण्यकश्यपूला काही सहन होत नव्हतं. त्याला ह्या गोष्टीचा फार राग येत होता. आपल्या राज्यामध्ये कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही आणि जरी तो दैत्यराज हिरण्यकश्यपूचा मुलगा जरी असेल तरी त्यांनी आपल्या राज्यात देवाचं नाव घ्यायचं नाही. पण मग आता याला थांबवायचं कसं? त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली, सर्वांसमोर चर्चा केली आणि सांगितलं की ह्या मुलाला हातपाय बांधून डोंगरावरून फेकून द्या, जेणेकरून हा मरून जाईल आणि आपल्या राज्यात देवाचं नाव घेणारं कोणीही राहणार नाही. दैत्यराज हिरण्यकश्यपूने काढलेल्या फरमानाप्रमाणे भक्त प्रल्हादाला हातपाय बांधून कड्यावरून डोंगराच्या कड्यावरून फेकून देण्यात आलं. आणि जेव्हा दैत्यराज हिरण्यकश्यपूच्या आदेशावरून त्याच्या सैनिकांनी
याला हातपाय बांधून कड्यावरून फेकून दिलं, पण याला कुठल्याही गोष्टीचं दुःख पश्चाताप वगैरे नव्हता, कारण हा ईश्वर भक्तीमध्ये, हा विष्णू भक्तीमध्ये, विष्णू जपामध्ये हा लीन झालेला भक्त प्रल्हाद जेव्हा त्याला कड्यावरून फेकून दिलं, त्याच्यात यात किंचित सुद्धा भीती त्याच्यामध्ये नसते. बघा, ईश्वराच्या भक्तीमध्ये हा अभयम नावाचा गुण आहे. अभयम म्हणजे घाबरायचंच नाही, भ्यायचंच नाही, कारण परमेश्वर माझा रक्षक आहे, देव माझं सहाय्य करेल, देव माझं रक्षण करेल. अभयम या गुणामध्ये काय सांगितलंय की हिंस्र असा भुकेला असलेला हा सिंह हा शिकारीच्या शोधात आहे आणि त्याच्या समोर एखादं शेळीचं बकऱ्याचं पिल्लू येऊन उभं राहिलं आणि त्या सिंहाला त्याच्यावर झडपच घालायची, पण ते बकऱ्याचं पिल्लू ते घाबरून पळत नाही, कारण त्याला ज्ञानच नाही की हा सिंह येईल आणि मला खाईल. त्याला त्याच्या कुठल्याबद्दल ज्ञान नसल्यामुळे ते धीटपणे ते तिथं उभंच राहिलं, त्याला कुठल्या गोष्टीची कल्पना नसल्यामुळे सिंहाने विचार केला की सगळ्या बकऱ्या कळपची कळप माझी नुसती दहाड, माझी नुसती डरकाळी ऐकली तर पळून जातात, आणि हे बकरीचं पिल्लू आहे, छोटं बकरू आहे, हे पळतच नाही. नक्कीच हा काहीतरी जादूटोना आहे, काहीतरी भूताटकी खेताटकी, काहीतरी तांत्रिक प्रकार आहे. मी या बकऱ्याला खायला गेलो तर मीच मरेल, असा विचार करून तो सिंहच पळून जातो. म्हणजे न घाबरल्यामुळे सिंह सुद्धा पळून गेला. याला म्हणता अभयम गुण. हा भक्तीमध्ये सांगितलेला आहे की पहा, ह्या अभयम गुणाप्रमाणे भक्त प्रल्हादाला कड्यावरून फेकून देत असताना सुद्धा हातपाय बांधून तो घाबरला नाही. त्याने आपली ईश्वर निष्ठा आणि भक्ती आणि जप हा चालू ठेवला. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण हा जप प्रल्हादाचा चालू आहे. आणि सैनिकांनी हातपाय बांधून आणि त्याला कड्यावरून खाली फेकून दिलं. बघा, इतक्या वरून कड्यावर पडल्यानंतर कोणी जगू शकत नाही किंवा त्याचा परत शोधही लागू शकत नाही. पण भक्त प्रल्हाद फुलाप्रमाणे पुन्हा त्या कड्यावरून पडल्यानंतर त्यांचा एकच जप चालू झाला. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण. काहीच झालं नाही भक्त प्रल्हादाला. पुन्हा त्या कड्यावरून, त्या दरीतून सुरक्षितपणे, काही नव्हता, खडाही न रुतता भक्त प्रल्हाद तिथून बाहेर पडले आणि नारायण 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 करीत आपल्या वडिलांच्या दरबारात म्हणजे दैत्यराज हिरण्यकशिपूच्या दरबारामध्ये येऊन उभे राहिले. त्याला मोठं आश्चर्य वाटलं. त्यांना वाटलं सैन्याने याला नीट फेकलं की नाही, कस काय जगला, इतक्यावरून तो कोणी जगत नाही. पण हरकत नाही, ते आपल्या डोळ्याच्या पलीकडे होतं, आपण नाही पाहिलं तिकडे काय झालं. आता काय करा, याला हा असा मरत नसेल पण आपल्या राज्यात देवाचं नाव घ्यायची परवानगी नाही, असा माणूस आपल्या राज्यामध्ये जगू देता येणार नाही, याला मारलंच पाहिजे. मग काय करायचं, याला हत्तीच्या पायाखाली द्या असा आदेश देण्यात आला. आणि पिसाळलेले असे हत्ती बोलून आणि त्याला हत्तीच्या पायाखाली देण्याचा निर्णय भक्त प्रल्हादाला झाला. आणि मग यांच्या समरांगणामध्ये, यांच्या आखाड्यामध्ये काही हत्ती बोलवण्यात आले आणि त्या हत्तीच्या खाली, पायाखाली याला टाकण्यात आलं. पण जेव्हा हत्तीच्या पायाखाली टाकण्यात आलं तरी पण भक्त प्रल्हाद घाबरले नाही. त्यांचं परत एकच चालू झालं जप. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण असं जप करायला लागले. बघा, हत्तीने काही भक्त प्रल्हादाच्या अंगावर पायही दिला नाही, हत्तीने काही त्याला तुडवलं पण नाही, मारलं पण नाही. हत्तीच वश होऊन गेले. मग पहा, हत्तीच्या पायाखाली देऊन पण भक्त प्रल्हाद मरत नाही, हत्ती त्यांच्यावर पाय देऊन त्याला मारत नाही. मग आता काय करायचं, पुन्हा तिथून उठून भक्त प्रल्हाद राजे हिरण्यकशिपू पुढे येऊन उभे राहिले आणि जप चालू झाला. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. खूप राग भक्त प्रल्हादाचा हिरण्यकशिपूला आला की याला आपण मारायचा प्रयत्न करतो, आपल्या राज्यात देवाचं नाव घ्यायची परवानगी नाही, तरी पण हा पुन्हा पुन्हा देवाचं नाव घेतो, याचं काय करायचं. आता याला काय करा, हा कड्यावरून मरत नाही, हा हत्तीच्या पायाखाली मरत नाही, याला काय करा, उकळते तेलाच्या कढईमध्ये टाकायचं. काय करा, मोठ्या मोठ्या कढाईमध्ये तेल उकळायला टाका, त्याच्या खाली जाळ लावा आणि कडक असं तेल हे उकळू द्या की जसं आपण तेलामध्ये भजे तळतो, पहा त्याप्रमाणे काय करायचं, आपल्याला ह्या भक्त प्रल्हादाला तेलात टाकून तळायचंय, हे हात तसं तरी मरेल असं समजून काय करण्यात आलं, याला उकळते तेलामध्ये टाकलं. उचललं सगळ्या सैनिकांनी, अतिशय तापलेल्या अशा उकळत असलेल्या तेलामध्ये याला फेकून देण्यात आलं भक्त प्रल्हादाला. पण पहा, उकळते तेलात पण टाकलं, घाबरलं नाही.
याचं एकच जप चालू होता. काय? श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण. जप हा भक्त प्रल्हादाचा चालू होता. उकळते त्याला टाकलं पण त्याला काही झालंच नाही. पुन्हा ते कढईतून बाहेर काढलं. पुन्हा हा दैत्यराज हिरण्यकश्यपूच्या समोर येऊन उभा राहिला आणि याचा जप चालू झाला. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण. कड्यावरून फेकून मरत नाही, हत्तीच्या पायाखाली मरत नाही, उकळत्या तेलात मरत नाही. मग आता काय करा? आता याला एक काम करा, याला एका खोलीमध्ये बंद करा आणि तिथं अतिशय विषारी हे सर्प, त्या नाग हे त्याच्या खोलीमध्ये सोडा, जेणेकरून त्या सापाचा सर्पदंश याला होईल, विषबाधा याला होईल आणि हा मरून जाईल असं समजून आणि त्याला एका खोलीमध्ये सोडण्यात आलं, टाकण्यात आलं, डांबण्यात आलं आणि तिथे विषारी असे नाग हे सोडण्यात आले. आजूबाजूला खूप जास्त प्रमाणामध्ये विषारी नाग आणि त्याच्यामध्ये हा भक्त प्रल्हाद तरी पण घाबरला नाही. तिथं पण त्याचं एकच जप चालू. काय? श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण. विषारी सर्पाने एकाही नागाने भक्त प्रल्हादाला दंश केला नाही, विषबाधा त्याला झाली नाही. आता काय करायचं? जेही काही करायला गेलं हा तिथून बाहेर येतो. दैत्यराज हिरण्यकश्यपूच्या समोर उभा राहतो, धाडसाने हिमतीने उभा राहतो. राज्यात आदेश आहे की कोणी देवाचं नाव घ्यायचं नाही. हा हिरण्यकश्यपूच्या समोर येऊन जप करतो. त्याचा बाप आहे हिरण्यकश्यपू, वडिलांसमोर येऊन जप करतो. श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण. त्याचा जप सुरू झाला. हिरण्यकश्यपूला खूप संताप झाला, खूप राग आला. आता काय करायचं? आणि अशा वेळेस त्याला आठवलं, माझी बहीण आहे, जिचं नाव धुंडा आहे, जिला होलिका म्हणतात, तिला बोलून घ्या. तिला दरबारामध्ये पाचारण करण्यात आलं. तिला बोलवलं आणि तिने विचारलं, बंधुराज, दैत्यराज, राक्षसराज, महाराज हिरण्यकश्यपू की जय, बोला माझ्यासाठी काय आदेश आहे, मी काय सेवा करू, का आठवण काढली माझी वगैरे त्या होलिकाने, त्या धुंडाने विचारलं. त्यावेळेस हिरण्यकश्यपूने इति वृत्तांत तिला सांगितला की एक ह्या राज्यामध्ये हे माझं राज्य आहे, या पूर्ण राज्याचा मी स्वामी आहे, ह्या पूर्ण राज्याचा मी मालक आहे, पूर्ण राज्यावर माझी सत्ता आहे. माझा आदेश या राज्यात चालला पाहिजे आणि माझा आदेश या राज्यामध्ये हा आहे की कोणी माझ्या राज्यामध्ये देवाला मानायचं नाही, मीच देव आहे, मलाच देव मानायचं. याच्या व्यतिरिक्त या राज्यामध्ये कोणी देव असणार नाही किंवा कोणत्या देवाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. आणि जर असं कोणी नाव घेतलं तर त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते. आणि अशा प्रकारे अनेक लोकांना आजपर्यंत माझ्या राज्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा आपण दिलेली. पण हा माझ्याच पोटी जन्माला आलेला हा प्रल्हाद, हा नारायण 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 जप करत राहतो. याने राजआज्ञेचं उल्लंघन पण होतं आणि माझा अपमान पण होतो. मला हा भक्त प्रल्हादाला मारून टाकायचंय आणि मारून टाकण्यासाठी मी वेगवेगळे प्रयोग केले. याला कड्यावरून फेकून दिलं, याला हत्तीच्या पायाखाली दिलं, याला उकळते त्याला टाकलं, याला विषारी सरपंचामध्ये टाकलं, पण हा मरत नाही. म्हणून आता तुला बोलवलं. मग हिरण्यकश्यपूला त्या होलिकाने सांगितलं, त्याच्यात काय विशेष आहे दादा एवढं म्हणे, तुला माहिती आहे का मला वरदान आहे, मी अग्नीमध्ये जळत नाही, मी अग्नीमध्ये पेटत नाही, अग्नी मला जाळू शकत नाही. मग अशा वेळी मी काय करते, मी भक्त प्रल्हादाला मी मांडीवर घेते आणि जळते अग्नीमध्ये बसते. म्हणजे काय होईल, हा जळून जाईल, भक्त प्रल्हाद जळून जाईल. मला तर वरदानच आहे, मला आशीर्वाद आहे, माझं काही होणार नाही, मी काय राहील, मी तर सुरक्षितच राहील. पण याचा नाश होईल, याचं भस्म होईल, याची राख होईल, हा जळून जाईल आणि तुझी इच्छा पूर्ण होईल. तुझ्या इच्छेसाठी मी काही करायला तयार आहे. त्यामुळे मी आता काय करते, याला मांडीवर घेऊन आणि जळत्या अग्नीमध्ये बसते. असं कोणी सांगितलं? त्या धुंडानी, त्या होलिकानी सांगितलं. बघा, त्या होलिकाने असं सांगितल्यानंतर भक्त प्रल्हाद मरणार आणि ही त्याला जाळात घेऊन बसून मारून टाकणार, जाळून टाकणार. हे समजल्यानंतर हिरण्यकश्यपूला खूप आनंद झाला आणि त्याने मोठ्या आनंदाने बहिणीला सांगितलं की तू काय कर, आता तू ह्या भक्त प्रल्हादाला घेऊन जाळात बस. मग एक मोठा अग्नी असा प्रज्वलित करण्यात आला आणि त्याच्यामध्ये फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी ही धुंडा, ही होलिका, हिने काय केलं, त्या भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि ती त्या जाळामध्ये तिथं बसलेली आहे.
आणि अग्नी पेटून देण्यात आलेला आहे. मोठा अग्नी प्रज्वलित झालेला आहे. आता भक्त प्रल्हाद जळून जाणार असे हिरण्यकश्यपू समजून वाट बघतोय की काही क्षणामध्ये होलिका ही भक्त प्रल्हादाला जाळून आणि बाहेर येईल. पण प्रत्यक्ष घडलं मात्र वेगळं. प्रत्यक्ष भक्त प्रल्हाद न जळता कोण जळालं? ती होलिकाच, ती धुंडाच पेटली आणि ती जळायला लागली. आरडाओरडा करायला लागली, किंचाळ्या आरोळ्या मारायला लागली, वाचवा वाचवा म्हणून प्रयत्न करायला लागली. आणि ती काय झाली? उभी जळून गेली. तिची राख झाली. आणि तिथून त्या जळत्या अग्नीतून, त्या होळीमधून भक्त प्रल्हाद जप करीत बाहेर आले. काय? श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण. बघा, भक्त प्रल्हाद त्या जळत्या होळीतून पुन्हा बाहेर आले आणि नारायणाचा जप करू लागले. हिरण्यकश्यपूला खूप राग आला. काय नारायण 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 करतोय म्हणजे? कुठे आहे नारायण? कुठे आहे देव? या जगात देव वगैरे असं काही नसतं. कशाला देवाचं नाव घेतो? माझ्या राज्यात एक देवाचं नाव घ्यायला बंदीचे आहे. कुठं तुझा देव? दाखव मला. दिसत नाही, भासत नाही. असं देव आहे तरी कुठं? असं काही देव वगैरे नसतो किंवा देव वगैरे नाही. असेल तर मला दाखव. भक्त प्रल्हादाने सांगितलं देव सगळीकडेच आहे. देव कुठे नाहीये? देव चराचरामध्ये आहे. कणकण में आहे भगवान. प्रत्येक ठिकाणी देव आहे. देव नाही असं कसं म्हणता येईल? तो म्हणे सगळीकडे आहे, तर मग या खांबात आहे का? हो, या खांबात पण देव आहे. हिरण्यकश्यपूला खूप राग आला. देव तर नाहीच, पण मुलगा फक्त देव देव म्हणतो, नारायण नारायण म्हणतो ना, त्याला सिद्धच करून दाखवते की देव आहे का. देव काही कुठे नसणार आहे. म्हणून त्या हिरण्यकश्यपूने, त्या दैत्यराज राक्षसराज हिरण्यकश्यपूने काय केलं? त्या खांबाला जोरात लात मारली. लात मारल्यानंतर तो खांब 2 ठिकाणी तुटला आणि तुटल्यानंतर त्याच्यामधून नरसिंह भगवान बाहेर आले. नरसिंह भगवान का जे मुख ज्यांचं सिंहाचं होतं आणि धड त्यांचं माणसाचं होतं, अशा प्रकारे तो नरसिंह भगवान ते बाहेर आले. त्यांनी त्या खांबातून बाहेर आल्यानंतर ते हिरण्यकश्यपूला जमिनीवर पण धरलं नाही, आकाशावर पण धरलं नाही. त्यांनी त्याला मांडीवर आडवं पाडलं. त्यांनी त्याला शस्त्रांनी पण मारलं नाही, त्याला अस्त्रांनी पण मारलं नाही. त्याला दिवस पण पाहिला नाही, रात्र पण पाहिला नाही. असं संध्याकाळच्या वेळी, दिवस पण नव्हतं, रात्र पण नव्हतं, असं संध्याकाळच्या वेळी स्वतःच्या गुडघ्यावर आडवं धरून शस्त्रांनी न मारता स्वतःच्या नखानी ते नरसिंह आणि हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं, त्याला फाडून टाकलं आणि त्याला मारून टाकलं. बघा की अशा प्रकारे त्या हिरण्यकश्यपूचा तिथं वध झाला. भगवान नरसिंह तिथं प्रकट झाले. म्हणून पहा की वाईटावर चांगल्याचा विजय, वाईटाचा नाश, त्याच्यामध्ये सगळे जे षडविकार असतील, वाईट बुद्धी असेल, ईर्ष्या असेल, द्वेष असेल, वाद असेल, भांडण असेल, अस्वच्छता असेल, ह्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी होळी. ही होळी ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी. म्हणून भक्त प्रल्हादाच्या रूपाने भगवान नरसिंह प्रकट झाले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचा त्या ठिकाणी वध केला. नंतर त्या राज्यावर भक्त प्रल्हाद हा राजा होऊन अनेक दिवस त्यांनी ते राज्य हे सद्विवेक, सद्बुद्धी, सद्विचारांनी सांभाळलं. म्हणून पहा की हा वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा, सैतानी शक्तीवर दैवी शक्तींचा, अशुभ शक्तीवर शुभ शक्तीचा विजय, ह्या गोष्टीचं प्रमाण म्हणून होळी ही साजरी केली जाते. त्याचबरोबर होळी साजरी करण्याचं दुसरं कारण काय आहे? तुम्हाला माहित असेल की महाराज कंस, त्याची बहीण देवकी आणि देवकीचे पती वासुदेव. आकाशवाणी झाली ना, आकाशवाणीमध्ये कंसाला सांगण्यात आलं की तुला जर कोणी मारणार असेल तर हा देवकीचा 8वा पुत्रच तुला मारणार आहे आणि तो तुझा वध हा करणार आहे. ज्या वेळेस त्याला समजलं की माझ्या बहिणीचा मुलगा माझा वध करणार आहे, मला मारणार आहे, त्याने देवकी आणि वसुदेवाला जेलमध्ये टाकलं, बंदी शाळेत टाकलं, कारागृहात टाकलं. कारागृहात टाकल्यानंतर त्यांच्या पोटी कोणतंही बाळ जन्माला आलं की हा त्यांचे पाय धरून आपटायचं आणि त्यांना मारून टाकायचं. पहिलं बाळ जन्माला आलं, देवकीने त्याला विनंती केली, बंधुराज, या मथुरेचा तू राजा आहे, माझा आवडता भाऊ आहे, मी तुझी प्रिय बहीण आहे, तुला माझा 8वा मुलगा मारणार आहे. पहिल्या मुलाला कशाला मारतो? पहिला मुलगा तर तुला मारणार नाही,
पण कंस इतका आकाशवाणीमुळे घाबरला होता की त्याला वाटतं देव उलट आठलं पहिलं आणि पहिल्याला आठवा करतो की उलट मोजतो का सुलट मोजतो. मग जर हा पहिलाच आठवा असला तर त्यांनी त्याचे पाय धरले आणि भिंतीवर आपटून त्याला मारून टाकलं. किंचाळी फोडली देवकीने. मुलगा मेला. कालमान परिस्थितीनुसार दुसरा अपत्य जन्माला आलं. पुन्हा देवकीने विनंती केली की हे मथुरा नरेश, महाराज कंस, दुसरा तर आता काही संबंध नाही, दुसऱ्या मुलाला तर मारू नका. पहिला तुम्ही म्हटले उलट्या गणतीने आठवा असेल तर पहिला असेल, पहिल्याच ठीक आहे, दुसऱ्याला कशाला मारता. पण त्याच्या मनामध्ये इतकी भीती तयार झाली होती की त्याने दुसऱ्याला सुद्धा काय केलं, पाय धरून भिंतीवर आपटलं आणि मारून टाकलं. अशा प्रकारे कंसाने देवकीचे 7 मुलं मारून टाकले. एकामागे एक भिंतीवर आपटून मारले. नवजात बालक जे जन्माला आलेले होते, अशा नवजात 7 बालकाला त्या राक्षस कंसाने भिंतीवर आपटून मारलं. त्याची एक विशिष्ट प्रकारची भीती, माझ्या घरी बाळ जर जन्माला येणार असेल आणि त्याला कंस मारून टाकील, ह्या भीतीने देवकी भयभीत झाली होती. आणि अशा परिस्थितीमध्ये 8व्या वेळेस सुद्धा काय झालं की देवकीला दिवस राहिले आणि 8वं पुत्र जन्माला येणार म्हटल्यावर तर आता हा तर कृष्णाचा कर्तन काळच येणार. सगळ्यांच्या चलबिचल, सगळ्यांची चर्चा चालू झाली का आता मात्र देवकीच्या पोटी जन्माला येणारा मुलगा 8वा आहे. आणि आकाशवाणी झाली का 8वा मुलगा काय करणार आहे, हा कंसाला मारणार आहे. आता जन्माला बाळ कधी येणार, कसं येणार, इतकं छोटं बाळ कंसाला कसं मारणार, अशा प्रकारे चर्चा ह्या पूर्ण राज्यामध्ये, पूर्ण देशामध्ये चालू झाली. आणि मग अशा वेळेस बघा, जोरदार पाऊस चालू झाला, सुसाट्याचा वारा सुटला, यमुना नदी दुथडी भरून वाहू लागली. आणि अशा ह्या दुथडी भरून वाहत असलेल्या यमुना नदीला महापूर आलेला असताना त्या रात्री कृष्णाष्टमी आपण म्हणतो, कृष्ण पक्षामधली अष्टमी, कृष्णाष्टमीच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. पण पहा, काय ईश्वराची लीला, काय भगवंताची लीला, काय देवाची लीला. त्यावेळेस सगळ्यांना झोप लागून गेली आणि वसुदेवाने काय केलं का आपल्या मुलाला वाचवलं पाहिजे. मग काय करू, त्याने टोपलीमध्ये त्या बाळाला घेतलं आणि यमुना नदी पार करून आणि नंदराजाच्या इथं मुलगी जन्माला आलेली होती. भगवान श्रीकृष्णाला नंदराजाची इथं आणून टाकलं. नंदराजाची मुलगी तो घेऊन परत मथुरेमध्ये आला. आणि मथुरेमध्ये आल्यानंतर जेव्हा कंसाला कळलं काय झालेलं आहे, देवकीची प्रसूती झालेली, कन्या जन्माला आलेली, तो लगेच तिथं पळतच आला, दाखवा मला मुलगी कशी झाली. 8वा मुलगा होणार होता. आणि जरी मुलगी झाली तर देवांचं सांगता येणार नाही, देवांची काही लीला असेल, देवांचं काही षडयंत्र असेल मला मारण्यासाठी. जरी मुलगी असली तरी मी तिला काही जिवंत ठेवणार नाही. त्याने मंत्रिमंडळ बोलवलं आणि त्यांना सांगितलं काहीतरी गफलत तर झाली नाही, मुलगी कशी जन्माला आली, मुलगा जन्माला येणार होता, मुलगी कशी जन्माला आली. जर मुलगी जन्माला आली तर कदाचित हिच्याऐवजी हा मुलगा कुठेतरी राज्यात दुसरीकडे जन्माला आला असेल. आपलं सैन्य सगळीकडे पाठवा आणि आजच्या रात्री जोही कोणी मुलगा जन्माला आला असेल त्याला मारून टाका. मंत्रिमंडळाने सांगितलं की जर आपण असे राज्यातले सगळे मुलं जर मारून टाकले तर देशद्रोह तयार होईल, जनता विरोधात जाईल आणि आपलं राज्य सांभाळणं आपल्याला अवघड होईल. आपल्याला अशा प्रकारे काही करता येणार नाही. मग मंत्रिमंडळाला विचारलं आता काय केलं पाहिजे. तर मंत्रिमंडळाने सांगितलं की आपले गुप्तचर जे आहे, आपले दूत जे ते पाठवा आणि कुठं मुलं जन्माला आले त्याचा तपास घ्या. सैन्य पाठवलं ते वेगळं दिसत नाही. आणि मग तपास लागल्यानंतर आपण काय करायचं ते ठरवू. तेवढं ते गुप्तचर तिथं हजर झाला महाराज कंसासमोर आणि त्याला सांगितलं की काय की आपल्या राज्यामध्ये नंदराजाच्या घरी मुलगा जन्माला आलेला आहे रात्री. कंस म्हणे नक्कीच नंदराजाची तर जो मुलगा जन्माला आलेला आहे ना तोच कृष्ण असणार, तोच देवकीचा 8वा पुत्र असणार, तोच मला मारायला आलेला असणार. आपण काय करू, त्याला मारून टाकू, त्याला मारून टाकायचं असं सांगितलं. मग त्याला मारून टाकण्यासाठी वेगवेगळे प्रयोग त्यांनी राक्षसाला कावळ्याच्या रूपामध्ये पाठवून, अनेक रूपामध्ये पाठवून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पण तो पण मुलगा काही मरत नाही म्हटल्यानंतर
कंसाचा विश्वास पक्का झाला की हा जो मुलगा आहे हाच देवकीचा मुलगा आहे, हाच कृष्ण आहे, हाच मला मारायला जन्माला आलेला असावा. म्हणून आता काय करायचं, आता ह्या मुलाला मारण्यासाठी त्याने पुतना मावशीला बोलवलं आणि पुतना मावशीला सांगितलं की तुला सगळं काही विद्या अवगत आहे आणि तू काय कर, जाऊन त्या नंदराजाच्या मुलाला काय कर, त्याला दूध प्राशन कर, त्याला दूध पाज आणि त्या दुधामधून त्याला विष पाज आणि त्याला काय कर, मारून टाक. पुतना राक्षसीला कंसाने काही काम सांगितल्याचा विशेष आनंद झाला आणि ती सुंदर अशा स्त्रीचं रूप घेऊन गोकुळामध्ये आली आणि गोकुळामध्ये येऊन तिने भगवान श्रीकृष्णाला, त्या बाळाला मांडीवर घेतलं आणि तिला स्तनपान देऊ लागली. बघा, स्तनपान देत असताना ते भगवंतच होते. त्यांनी ओळखलं की आपला वध करण्यासाठी विष स्वरूपामध्ये आपल्याला स्तनपान ही देत आहे. त्यांनी स्तनपानाच्या रूपातून तिचं सगळं रक्त पिऊन घेतलं आणि ती तिथं मरून पडली, पुतना राक्षसीन. आणि बघा, ही पुतना राक्षसीन तिथं मरून पडल्यानंतर त्या दिवशी गोकुळातल्या सगळ्या लोकांनी काय केलं, तिचं दहन केलं. म्हणून सुद्धा तो दिवस कोणता होता, फाल्गुन शुक्ल पौर्णिमा, होळी पौर्णिमा. म्हणून त्या दिवशी पुतना राक्षसिनीचा सुद्धा वध झाला. त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाने पुतनेला मारल्याबरोबरच परत एक विषय, परत एक कथा जी आहे होळीची, ती महादेवाच्या संदर्भात आहे. महादेव शिवशंकर यांना काम वासनेने, काम भावनेने प्रवृत्त करून आणि त्यांचं व्रत वैराग्य भंग करायचं ह्या हेतूने कामदेव मदन ह्या मदनाने काय केलं की भगवान महादेवाच्या शरीरामध्ये प्रवेश करून आणि भगवान महादेवाला काम भावनेने प्रवृत्त करून यांचं वैराग्य संपुष्ट करायचं, यांचं व्रत वैराग्य यांचं भंग करायचं. यासाठी मदनाने भगवान शिवाच्या शरीरामध्ये काम वासना प्रवृत्त करण्याच्या हेतूने प्रवेश करण्याचं ठरवलं. आणि ते देव के देव महादेव होते. ते वैराग्याची मूर्ती आहे. ते कायम स्मशानात राहणारे, कायम वैराग्यात राहणारे असे महादेव यांचं व्रत वैराग्य भंग करण्याच्या हेतूने मदनाने ह्या वाईट हेतूने जेव्हा भगवान शिवाचं व्रत भंग करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भगवान शिवाने सुद्धा त्या मदनाला काय केलं, जाळून भस्म केलं. तोही दिवस कोणता होता, फाल्गुन शुक्ल पौर्णिमा, ही होळी पौर्णिमा. म्हणून अध्यात्म आपल्या वैदिक ग्रंथ पुराणामध्ये 3 कथा ह्या होळी संदर्भात सांगितलेल्या आहे. पहिली जी आहे ती भक्त प्रल्हादाला भस्म करण्यासाठी होलिका, हिरण्यकश्यपूची बहीण होती, जिचं दुसरं नाव धुंडा होतं. दुसरी जी कथा होती, भगवान श्रीकृष्णाला विष स्तनपान देऊन भगवान श्रीकृष्णाला मारण्यासाठी आलेली पुतना राक्षसीन, त्या पुतनेचा सुद्धा त्या फाल्गुन शुक्ल पौर्णिमेला वध झाला म्हणून होळी साजरी केली जाते. आणि तिसरं कामदेव मदन हा भगवान शिवाचं वैराग्य भंग करण्यासाठी आलेला असताना त्याला सुद्धा भगवान शिवाने आपल्या शक्तीने भस्म केलं. म्हणून हा अशा प्रकारे 3 कथा या होळी संदर्भामध्ये आपल्या ग्रंथ पुराणामध्ये सांगण्यात आलेल्या आहे. म्हणून आपण होळी साजरी करतो. आणि ही होळी साजरी करत असताना होळीची पूजा कशी करायची बघा. होळीसाठी जो एरंडाचा दांडा आणि ऊस हा उभा केला जातो, तो दांडी पौर्णिमेला केला जातो. म्हणजे होळीच्या आधी 1 महिनाभर आधीच जिथं आपल्याला होळी करायची आहे, होळीचं पूजन करायचंय, त्या ठिकाणी दांडी पौर्णिमा म्हटली जाते. त्या दांडी पौर्णिमेला दांडा रोवला जातो. आजकाल लोकांना माहित नाही की 1 महिनाभर आधीच दांडा आदल्या पौर्णिमेलाच हा रोवला जातो, उभा केला जातो. म्हणून बरेच लोक काय करतात, त्याच दिवशी होळीच्याच दिवशी दांडा रोवतात. तर जिथं होळी आपल्याला साजरी करायची आहे त्या जागेवरती खरं तर सारून घेतलं पाहिजे, गोमूत्र शिंपडलं पाहिजे, रांगोळी काढली पाहिजे
सुगंधी द्रव्य लेपन केलं पाहिजे, ती जागा पवित्र केली पाहिजे. आणि त्या सगळ्या ती जागा सारून सडा टाकून रांगोळी काढून सुगंधी द्रव्य प्रक्षालन करून आणि त्या जागेवर मध्यभागी खड्डा घेऊन आणि त्याच्यामध्ये एरंडाचा आणि उसाचा दांडा तिथं मध्ये उभा केला पाहिजे. आणि तो दांडा, एरंडाचा आणि उसाचा दांडा उभा करून त्याच्या आजूबाजूने रानशी गौऱ्या, गाईच्या गौऱ्या किंवा मिळतील त्या गौऱ्या, या गौऱ्या रचून आणि त्याच्या भोवती जे काही वाळलेले लाकडं असतील, वाळलेले झाडांचे लाकडं असतील ते, त्याच्यासाठी झाडं तोडायची गरज नाही किंवा झाडं तोडू नये, पर्यावरणाचं संवर्धन पण केलं पाहिजे. जे वाळलेले लाकडं आहे, वाळलेल्या झाडाचे लाकडं आहे ते आणून आणि ते रचून आणि अशा प्रकारे त्या होळीचं पूजन करण्याचा सुद्धा विधी आहे. आचमन, प्राणायाम, संकल्प, षोडशोपचार पूजन करून आणि मग ती होळी तिथं प्रज्वलित करावी आणि होळी प्रज्वलित करून मग त्या होळीला 5 प्रदक्षिणा कराव्या, होळीला नैवेद्य दाखवावं, होळीचं पूजन करावं, होळीमध्ये नारळ गोटा अर्पण करावा, कापूर, तीळ अर्पण करावे. बघा, होळीला पुरणाचं नैवेद्य आपण म्हणतो, होळी रे होळी पुरणाची पोळी, म्हणजे पुरणाची पोळी. बऱ्याच सणांना आपण पुरणाचं नैवेद्य दाखवतो. पुरण आपण नैवेद्य स्वरूपामध्ये बऱ्याच सणांना करतो. प्रत्येक सणाला पुरणाचा नैवेद्य केला पाहिजे. मग देवाचा नैवेद्य घरी बनला पाहिजे, आपण घरी गोडधोड बनवलं पाहिजे आणि प्रत्येक सणाला शक्यतो पुरण बनवलं पाहिजे. आणि असं बिगर गोड केल्याचं सण कसा होईल? गोड नाही केलं तर सण साजरा केल्यासारखं किंवा देवाला गोड नैवेद्य नाही दिला तर तो सण साजरा कसा होईल? म्हणून तो सण साजरा करण्यासाठी घरामध्ये गोड काहीतरी केलं पाहिजे, शक्यतो पुरण केलं पाहिजे. पुरण का करतात की सती अनुसया यांनी पार्वतीला आणि गणेशाला जेवायला आमंत्रण दिलं. बघा, जेवायला आमंत्रण दिल्यावर पार्वती मातेला माहित होतं की गणेशाची भूक कशी आहे. गणेशाचं पोट काही सहज भरत नाही आणि जर गणेशाचं पोट सहज भरत नाही तर याला न नेलेलं बरं तिकडे जेवायला. पण वारंवार अनुसयाने आग्रह केल्यानंतर गणपतीला घेऊन येण्याची मान्यता कबुली पार्वतीने दिली आणि गणपतीला घेऊन त्याच अनुसयाच्या इथं ते जेवायला गेल्यानंतर जेवढं काही होतं तेवढं गणपतीने खाऊन टाकलं, तेवढं गणेशाची काही भूक भागत नाही. असं पाहिल्यानंतर मग त्या अनुसयाने काय केलं की जे काही सारण होतं त्या सारणाचं सगळं पुरण केलं आणि ते पोळीमध्ये टाकून त्याची पुरणाची पोळी बनवली आणि ती गणपतीला दिली. ती पुरणाची पोळी गणपतीने खाल्ल्यानंतर गणपती तृप्त झाले, त्यांचं पोट भरलं. म्हणून पहा, देव तृप्त, गणपती तृप्त जर होत असेल तर पूर्णाने होतात. शिवाय बरेचसे सण आपले पौर्णिमा किंवा अमावस्येला येतात. प्रत्येक तिथीला नाव आहे, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया वगैरे वगैरे. पण अमावस्या आणि पौर्णिमा ह्या तिथीला एक नाव आहे. काय नाव? पूर्णातिथी. पूर्णातिथी तर सगळं काही पूर्ण होतं, संपूर्ण होतं. म्हणून काय? पूर्णातिथीला येणाऱ्या सणाला. म्हणून अमावस्या किंवा पौर्णिमेला येणाऱ्या सणाला पूर्णाचा नैवेद्य देवाला दाखवला जातो. म्हणून आपण म्हणतो होळी रे होळी पूर्णाची पोळी. म्हणून पूर्णाची पोळी, पूर्णाचा नैवेद्य, वरण भात वगैरे असा नैवेद्य हा होळीला आपण दाखवलं पाहिजे. पूर्णाचा नैवेद्य आपण देवाला हा होळीला दाखवून, त्याचं नैवेद्य दाखवून, देवांना नैवेद्य दाखवून आणि मग घरातल्या लोकांनी त्या होळीच्या सणाचं जेवण हे केलं पाहिजे. नैवेद्याचं सुद्धा महत्व आहे. अशा प्रकारे होळी ही आनंदाने, उत्साहाने, नाचून गाऊन, भजन म्हणून, भजन संकीर्तन करून, रात्रभर जागून साजरी करावी. नाही रात्रभर जागायचं तर रात्री 12 वाजेपर्यंत तरी होळीजवळ काय केलं पाहिजे? भजन म्हटले पाहिजे, जागरण केलं पाहिजे, हरिकथा केली पाहिजे. अशा प्रकारे होळी आपण साजरी केली पाहिजे. उत्साहात, आनंदात, चैतन्यपूर्ण वातावरणामध्ये होळी साजरी केल्यानंतर होळीचा दुसरा दिवस आहे, याला आपण धुलीवंदन किंवा धुळवड म्हणतो. धुळवड का? की आदल्या दिवशी प्रज्वलित असलेली होळी दुसऱ्या दिवशी शांत होते. आता आपण पाहतो बऱ्याच ठिकाणी लोक कुठून कोणते झाडं तोडून इतके लाकडं होळीमध्ये आणून टाकतात की होळी 15 दिवस पण विजत नाही. एवढे काही कुठले झाडं तोडून आणून होळीमध्ये टाकायची गरज नाही. होळी रात्रभर पेटली म्हणजे झालं. दुसऱ्या दिवशी विजलेल्या होळीवर दूध शिंपडून, पाणी शिंपडून तो अग्नी शांत करावा.
दूध आणि पाणी शिंपडून तो अग्नी शांत करावा आणि होळीची जी राख आहे ती आपल्या कपाळी जिभेला सगळ्यांनी ते भस्म लावावं. त्या होळीचं जी राख आहे ती राख प्रत्येकाच्या अंगाला चोळावी म्हणून धुळवड साजरी करतात. प्रत्येकाच्या अंगाला लागली पाहिजे. मग ते हे त्याच्या अंगाला लावतो, ते त्याच्या अंगाला लावतो, एकमेकामध्ये ती धुळवड खेळतात म्हणून ती धुळवड होऊन जाते. आणि म्हणून ती धुळवड साजरी करताना ह्या होळीची राख प्रत्येकाच्या अंगाला लागून प्रत्येकाची इडा पिडा बाधा दोष हे गेले पाहिजे. आणि प्रत्येक जण तिथून पुढे ते काही तांत्रिक मांत्रिक काही दोष असेल तो सगळं निघून गेला पाहिजे. तो व्यक्ती तिथून पुढे सुखी झाला पाहिजे म्हणून धुळवड साजरी करत असताना आपल्याकडे धुळवडच्या दिवशी धुलीवंदनच्या दिवशी वीर नाचवण्याची पण पद्धत आहे की बघा एखादा व्यक्ती जर वारलेला असेल तर त्याचे वंशज त्याच्या पिढीतले पुढचे लोक काय करतात, घरातल्या लहान मुलाला त्याला सजवून त्याला फेटा बांधून त्याला गंधाने मिशा वगैरे काढून आणि त्याला गावात हनुमान मंदिरापर्यंत वाजत गाजत सगळ्या मुलांना हे नेतात, त्याची मिरवणूक काढतात आणि त्या मिरवणुकीमध्ये त्या वारलेल्या पितरांचा जो टाक आहे तो त्याच्याजवळ खोबऱ्याच्या वाटीमध्ये लाल कपड्यात बांधून दिला जातो आणि तो वीर तो खोबऱ्याची वाटी घेऊन आणि मग ते पूर्ण गावात वाजत गाजत त्याची ते वीराची मिरवणूक ही धुलीवंदनच्या दिवशी करण्याची पद्धत आपल्याकडे आहे. अशा प्रकारे धुलीवंदन हे साजरं केलं जातं. आणि त्यानंतर आपल्याकडे येतो रंगपंचमी, रंगांचा महोत्सव आहे की नाही. का प्रत्येक व्यक्तीला आनंदोत्सव चैतन्य हे साजरं करण्यासाठी नैसर्गिक जे काही रंग आहे ते रंग एकमेकाला लावून आजपर्यंत एकमेकांमध्ये काही वाद असेल, काही भांडण असेल, काही ईर्ष्या असेल, काही द्वेष असेल, काही कला असेल, काही जे षडविकार असतील ते सगळे विसरून आणि काय करायचं आहे एकमेकांमध्ये ह्या औचित्य साधून आणि एकत्र यायचंय, उत्सव साजरा करायचा आहे. म्हणून हा रंगाचा उत्सव आपल्या जीवनामध्ये रंग आणू, चैतन्य आणू, उत्साह आणू म्हणून रंगपंचमी सुद्धा आपल्याकडे साजरी केली जाते. अध्यात्माचा रंग असेल, शांततेचा रंग असेल आणि आपल्या मनशांतीचा रंग असेल, हा रंग स्वीकारून आपण ही रंगपंचमी ही साजरी केली पाहिजे. सर्वांना सगळ्या प्रकारे ही जी होलाष्टक म्हटलं जातं, होळीचे 8 दिवस आधीपासून तर होळीपर्यंत 8 दिवसाचे जे असतं ते होलाष्टकाचे जे दिवस असतात ह्या 8 दिवसामध्ये जसं मकर संक्रांतीला आपण संक्रमण म्हणतो तसे होलाष्टक आहे. या होलाष्टकाचं संक्रमण आपल्या सगळ्यांसाठी शुभ हो, सगळ्यांवर देवाची कृपा राहो, येणारं वर्ष पुढच्या होळीपर्यंत आपल्याला चांगलं जावं, सगळ्यांना आरोग्य आयुष्य राहो आणि ह्या होलाष्टकामध्ये कोरोनासारख्या महामारीचा नाश होऊन सगळेजण पहिल्यासारखे सुखी आनंदी स्वच्छंदाने हरिभक्तीमध्ये संकीर्तन भजन आणि आपल्या शुभ चैतन्यामध्ये शुभ गोष्टीमध्ये आपल्याला वेळ देता यावा, आपल्या जीवनाचं सार्थक करता यावं अशी कृपा देवाची ह्या होळीच्या पर्व काळावर आपल्या सर्वांवर असावी अशी मी निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी व त्यांचे उत्तराधिकारी अध्यात्म शिरोमणी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा असतील, होळीच्या शुभेच्छा, धुलीवंदनच्या शुभेच्छा, रंगपंचमीच्या शुभेच्छा, येणाऱ्या वर्षाच्या शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभाशीर्वाद. जय बाबाजी, जय बाबाजी, जय बाबाजी.